नमस्कार, मी प्रशांत सोनार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्यविषयक चर्चा आपण करत असतो. आजार, त्यामागची कारणं, उपचार किंवा प्रतिबंधात्मक काळजी कोणती घ्यावी, त्याचसोबत एखादा आजार झाला अशी जर लक्षणं वाटत असतील तर तपासण्या कुठल्या कराव्यात याविषयी तज्ज्ञांचं मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण घेत असतो. आजचा आपला विषय आहे स्टेम सेल्सचे परिणाम आणि रुग्णांचे अनुभव. आणि त्यासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अनंत बागुल सर. सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार. स्टेम सेल्सचा वापर स्टेम सेलमध्ये युनिव्हर्सल हॉस्पिटल हे अग्रगण्य असून गेल्या 14 वर्षांपासून सुमारे 12,000हून अधिक रुग्णांना व्याधीमुक्त जीवन देण्याचं काम त्यांनी केलं आहे. स्टेम सेल तंत्रज्ञान ही एक FDA मान्यताप्राप्त प्रणाली असून यातले काही इलाज इन्शुरन्समध्ये देखील मान्यता प्राप्त आहेत. डॉक्टर बागुल यांनी या उपचारांची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात केली आणि त्याच माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक जणांना मुक्त देखील केलेलं आहे व्याधीतून. जगातील सर्व अग्रगण्य गीतांमध्ये स्टेम सेल्स उपचारांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. 2018 रोजी त्यांनी जगातील स्टेम सेल परिषदेचं आयोजन यशस्वीरित्या करून देशातील 10 ते 15 स्टेम सेल्स संशोधकांना त्यांनी मार्गदर्शन केलं. मतिमंदत्व, ऑटिझम, मज्जारज्जू आघात, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, अर्धांगवायू, मोटार न्यूरॉन डिसीज, वार्धक्यातील मेंदूचे आजार, मेंदू आणि नसांचे विविध आजार, तसंच इतर दुर्धर आजार यांच्यासारखे किंवा विशेषतः जन्मजात अंधत्व, किडनी डायलिसिस, ट्रान्सप्लांट टाळण्यासाठी लिव्हर सिरोसिस इतकंच नाही तर सांधेदुखी अशा हाडांच्या अनेक समस्यांवर रुग्णांना दिलासा देखील मिळाला आहे. इतकंच नाही तर वार्धक्य मुक्ती आणि चिरतारुण्याचा मार्गदर्शन देखील त्यांनी स्टेम सेलद्वारा सुकर केलं आहे. या आजारात देखील त्यांनी रुग्णांना फायदा घेताना त्यांना मदत केलेली आहे. त्यामुळे सुरुवात करूयात की मुळात स्टेम सेल्स म्हणजे काय आणि त्याचा उपयोग आपल्याला कसा कसा होऊ शकतो. डॉक्टर अनंत बागुल सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्टेम सेल्स म्हणजे नक्की काय? स्टेम सेल म्हणजे पुनर्जीवन. खराब किंवा मृत कोशिकांच्या ऐवजी नवपेशींची निर्मिती आणि आपल्या आजारावर उत्तर, हे स्टेम सेलचं वैशिष्ट्य म्हटलं तरी चालेल. असं म्हणतात की बरेच काही आजार आहेत ज्यावर काय सध्या आपल्याला उत्तर नाही आहे. अशा आजारांमध्ये जर आपण स्टेम सेलचा आपण योग्य वापर केला तर अशा आजारामध्ये नवीन पेशींची निर्मिती आपल्याला करता येते. इतकंच नव्हे तर ह्या नवीन पेशी व्यवस्थितपणे कार्यान्वित होऊन आपल्या आजारावर झपाट्याने मात आपल्याला करता येतं असं सिद्ध झालेलं आहे. डॉक्टर, स्टेम सेलची शरीरातली कार्यपद्धती कशी असते? स्टेम सेल हे जे ते खराब पेशींचे किंवा नवीन पेशींच्या जागी त्यांच्या विशिष्ट द्रव्य म्हणजे सायटोकायनिन, प्रोस्टाग्लॅन्डिनचा मागोवा घेत तिथपर्यंत पोहोचतात. तिथे पोहोचल्यानंतर तिथे नवीन पेशींची निर्मिती का मुहूर्तमेढ होते. एकदा नवीन पेशींची रोपण झालं की तिथे नवीन पेशी तयार होतात आणि काही दिवसांनी आपलं असं दिसतंय की नवीन पेशी व्यवस्थितपणे आपलं काम सुरू करतात. इतकंच नाही तर मेंदूसारख्या खराब अवयवामध्ये देखील जिथे स्टेम सेल काम करतं आणि नवीन मेंदूच्या पेशी तयार करतात आणि पॅरालिसिस किंवा अर्धांगवायू यावर आपल्याला लिहिलं उत्तर मिळू शकतं. मग या ज्या स्टेम सेल्स आहेत त्या कोणकोणत्या आजारांवरती जास्तरित्या प्रभावी ठरू शकतात? असे बरेच आजार आहेत. थोडक्यात सांगायचं तर सेरेब्रल पाल्सी, मतिमंदत्व, ऑटिझम, स्पायनल कॉर्ड इंजुरी, अल्झायमर डिसीज, मस्क्युलर डिस्ट्रॉफी. इतकंच नव्हे तर लिव्हरचे आजार, किडनी फेल झाल्यानंतर डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटेशन टाळायचं असेल. इतकंच नव्हे तर असं दिसून आलं आहे की वार्धक्य रिलेटेड समस्या आणि नवतारुण्य याबद्दल देखील स्टेम सेलने बरेच मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे असं म्हटलं तरी चालेल. डॉक्टर, तुम्ही आता काही आजारांची नावं घेतली, पण प्रथम एकदा सांगाल दर्शकांसाठी की सेरेब्रल पाल्सी या आजारावरती ही कशा पद्धतीने कार्य करतं? सेरेब्रल पाल्सी म्हणजे मेंदूच्या काही भागामध्ये रक्तपुरवठा न झाल्यामुळे झालेला आजार. मेंदूला समजा रक्ताचा पुरवठा झाला नाही तर काही पेशी खराब होतात. त्याच्यामुळे हाताचं, पायाचं नियंत्रण संपूर्णपणे जातं
अशा मुलांना चालता येत नाही, फिरता येत नाही, त्यांचं बुद्ध्यांक कमी असतं. वर्षामध्ये देखील आपल्याला इंजेक्शनद्वारा स्टेम सेल देऊन यामध्ये झपाट्याने आपल्याला प्रगती दिसून येते. डॉक्टर आपल्याला जे आजार सांगतायत त्या संदर्भातली तुम्ही काही चित्रफित सुद्धा बाजूला बघत असाल, जेणेकरून ती जी रुग्ण आहेत ते कशा पद्धतीने या आजाराला फेस करतात, किंवा समजा जर ती आजार फेस करून जर त्यांना ट्रीटमेंट वेगळ्या पद्धतीने जर दिलेली गेली तर त्यावरती त्यांचा कसा परिणाम होतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय. मी डॉक्टर बागुल तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो की मतिमंदत्वावरती हे कशा पद्धतीने परिणामकारक होऊ शकतं? मतिमंदत्व हा देखील मेंदूचाच आजार आहे. मेंदूच्या पुढच्या भागाच्या पेशी जर खराब झाल्या असतील तर मतिमंदत्व येतं. त्यांचा IQ कमी होतं, स्मरणशक्ती कमी होते. इतकंच नाही तर दररोजची जे काही बुद्धी ज्याला म्हणतात त्यावर देखील मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून येतो. अशामध्ये मी सांगितलेलं आहेच की स्टेम सेलचा आपण वापर केलात तशा ठिकाणी नवपेशींची निर्मिती आपल्याला करता येते आणि मतिमंदत्वाचं बुद्ध्यांक आहे ते खूप प्रमाणामध्ये आपल्याला परत मिळवता येतं. नक्कीच डॉक्टर, ऑटिझमवरती सुद्धा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, पण त्या दरम्यान तुम्हाला आता एक व्हिडिओ दिसणार आहे ज्यामध्ये उपचार पद्धतीने बरे झालेले रुग्ण देखील यामध्ये तुम्हाला दिसतील. तर डॉक्टर, ऑटिझम हा जो एक आजार आहे त्यामध्ये हे कसं काम करतं? ऑटिझममध्ये म्हणजे स्वयंमग्नता, अंतर्मन आणि बाहेरचं जग यामध्ये समजा जर काही संभाषण झालं नाही किंवा संवाद साधला गेला नाही तर ऑटिझम म्हटलं तरी याला ऑटिझम म्हटलं तरी चालेल. असं म्हणतं की ऑटिझमवर काय उत्तर काय नाही आहे, पण असं नाही आहे. स्टेम सेलद्वारा रुग्णावर जे जे परिणाम दिसून येतात याचं तुमच्यासमोर उदाहरणं आहेत. आता तुम्ही फिल्ममध्ये बघू शकाल, एक निग्रो मुलगा, त्याचं स्टेम सेल घेतल्यामुळे आयुष्य संपूर्णपणे बदललेलं आहे. त्याला बोलता यायला लागलं आहे. त्या इतकंच नाही तर त्याच्या ज्या हालचाली आहेत त्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये संयुक्तिक आणि अर्थपूर्ण होत चाललेल्या आहेत. नक्कीच. डॉक्टर, मज्जारचूंवर आघात म्हणजे नक्की काय प्रकार असतो आणि या आघातामुळे स्टेम सेल्स नंतर वापरल्यानंतर काय परिणाम होतो? मज्जारज्जू हा अतिशय नाजूक ऑर्गन किंवा अवयव म्हटला तरी चालेल. मज्जारज्जू जर आघात झाला, फ्रॅक्चर किंवा ॲक्सिडेंटमुळे जर आघात झाला तर हातापायाच्या नसा ज्या आहेत त्याचा रक्तपुरवठा संपूर्णपणे बंद होतो. अशामुळे हातापायाची ताकद अजिबात राहत नाही, त्याचं लघवीवरचं नियंत्रण राहत नाही. वर्षामध्ये स्टेम सेलद्वारा आपण त्याचा रक्ताचा पुरवठा परत सुरू करू शकलो आणि नवीन नसांच्या पेशी तयार करता आल्यात. तर आपण बघत असालच यामध्ये हातापायामध्ये परत संवेदना आपल्याला तयार करता येतात. इतकंच नाही तर त्याचं चालणं फिरणं आपल्याला परत सुरू करता येतं. डॉक्टर बागुल, सेरेब्रल ॲक्टिक्सिया किंवा अर्धांग वायू आपण म्हणू शकत असू, तर या आजारावर स्टेम सेल्स हे कशा पद्धतीने कार्य करतं? सेरेबेलर ॲटॅक्सिया म्हणजे छोट्या मेंदूचा समजा जर काही खराबी झाली जेनेटिक आजारामुळे किंवा इतर काही कारणामुळे, समजा जर छोटा मेंदू खराब झाला किंवा सेरेबेलम खराब झाला तर अशा रुग्णांमध्ये आपण असं बघू शकता की त्यांना तोल सावरता येत नाही आहे, बॅलन्स जातो आणि अशामध्ये आपण स्टेम सेलचा जो आपण योग्य वापर केला तर आपण बघू शकत असाल की यांच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसून येते. इतकंच नाही तर अर्धांगवायू हा एक असा प्रकार आहे की मेंदूचा काही भाग जर रक्ताची गुठी झाल्यामुळे खराब झाला तर एक हात आणि एक पाय याच्यामध्ये ताकद जाते. अशामुळे देखील आपण स्टेम सेल वापरतो. स्टेम सेलच्या परिणामानंतर हळूहळू हाताची ताकद आणि पायाची ताकद आपल्याला परत मिळवता येते आणि रुग्णांना बराचसा दिलासा मिळू शकतो. डॉक्टर, मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा काय प्रकार असतो आणि याच्यावर उपचार पद्धतीने कशा पद्धतीने स्टेम सेल्स या वापरल्या जातात? मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा जेनेटिक आजार आहे. असं म्हणतात की क्रोमोझोमल डिसऑर्डर असल्यामुळे हे आजार झाल्यानंतर स्नायूंची ताकद हळूहळू कमी होते. स्नायूंची ताकद कमी झाल्यामुळे दिवसेंदिवस रुग्णाचं चालणं फिरणं हळूहळू बंद होतं.
त्याचं आयुष्य पण कमी होतं. अशा वेळेस जेनेटिकली मॉडिफाईड स्टेम सेलचा जर आपण वापर केला, योग्य वापर केला, तर मग हळूहळू नवीन स्नायूंची निर्मिती व्हायला लागते. नवीन स्नायूंची निर्मिती झाल्यामुळे हा आजार तर थांबतो. इतकंच नाही तर गेलेली ताकद हळूहळू आपल्याला परत मिळवता येते. आपण बघत असालच या मुलीमध्ये, तिचं वय आहे 32 वर्ष. गेल्या 3 वर्षापासून ते चालत नव्हती. पण स्टेम सेलचा वापर केल्यानंतर तिच्या हातापायामध्ये बऱ्यापैकी ताकद आली. ती परत चालायला फिरायला लागली. इतकंच नाही, तिचा वाढणारा जो आजार होता तो आपल्याला बंद करता आला. तिला कशा पद्धतीने आजार होता आणि ती कशा पद्धतीने स्टेम सेल्सचे उपचार घेऊन बरी झालेली आहे. आता थोडीफार तिच्यामध्ये ती इम्प्रूव्हमेंट दिसते अशा पद्धतीने ती सांगते आहे. डॉक्टर, दुसरं एक म्हणजे एक थोडंसं नाव पण वेगळं आहे की मोटर न्यूरॉन डिसीज. हे काय असतं नक्की? म्हणजे आमच्यासारख्या सामान्य माणसांना हे समजावून सांगाल आणि त्यामध्ये स्टेम सेल्स पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो का? मोटर न्यूरॉन डिसीज हा वेगळ्या प्रकारचा आजार आहे, ज्यामध्ये अँटीरियर हॉर्न सेल हळूहळू खराब होतात. हा ऑटोइम्युन आजार आहे, तसं म्हटलं चालेल. यामध्ये एकदा का हातापायाच्या नसा खराब व्हायला लागल्या, विरघळायला लागल्या, की मग हातापायाची ताकद कमी होते. इतकंच नाही तर असं जर ताकद कमी होत गेली तर असे रुग्ण 2 ते 3 वर्षापेक्षा जास्त टिकत नाही किंवा जगू शकत नाही. अशामुळे देखील नवपेशींची निर्मिती हा मूल मंत्र आहे, जो आपण स्टेम सेलद्वारा आपल्याला त्याचा वापर करता येतो. एकदा का नवीन पेशींची निर्मिती झाली, त्यांची ताकद हळूहळू वाढते. इतकंच नाही तर आजार आपल्याला थांबवता येतो. अशा रुग्णांचे आपलं आयुष्य देखील आपल्याला वाढवता येतं. वा. डॉक्टर, आता एखादी व्यक्ती वार्धक्याकडे झुकत असेल तर साधारणतः त्याला मेंदूचे आजार किंवा नसांच्या विविध प्रकारचे आजार हे बळावत असतात. मग त्यामध्ये इथे काही परिणामकारकता दिसून येते त्याची स्टेम सेल्सची? वार्धक्य म्हणजे काय? वार्धक्य म्हणजे आपल्या शरीरातल्या पेशींची पडझड. RNA, DNA किंवा रंगसूत्र याच्यामुळे जर पडझड झाली तर हळूहळू वार्धक्य यायला लागतं. तसं म्हणतात की टिलोमरेज हा खूप छोटा व्हायला लागतो, mRNA खराब व्हायला लागतो, DNA खराब होतो आणि वार्धक्य येतं. आता आपण स्टेम सेलचा जर आपण वापर केला, योग्य वापर जर केला, तर नवीन प्रकारचे पद्धतीचे DNA आपल्याला सुधारता येतात. RNAमध्ये सुधारणा करता येतो. टिलोमेरेजचं जी काही लेंथ आहे ती आपल्याला वाढवता येते. यामुळे काय होतं, सेल जी आहे ती परत पुनर्जीवित होते आणि वार्धक्याचे लक्षण हळूहळू कमी व्हायला लागतात. आपण बघत असालच स्टेम सेलचा आपण वापर केला, तसं म्हणतात की माणसाचं आयुष्य ते 10 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला वाढवता येतं. तुमचे ऑर्गन्स आहे 10 वर्षापर्यंत त्यांचं पुनर्जीवन करता येतं. डॉक्टर, मग इतरही आजार आहेत जसं की किडनी ट्रान्सप्लांटच्या संदर्भात असतं, म्हणजे डायलिसिसचा कधी कधी वापर करावा लागतो किंवा जन्मजात अंधत्व असतं. मग अशा दुर्धर आजारांवरती हे शक्य असतं? अगदी अवश्य. रिटायटिस पिगमेंटोजा अतिशय दुर्धर आजार आहे. अशा वेळेस स्टेम सेलचा वापर केला आणि रिटायटले जर पिगमेंटेड सेल्स ज्या ठिकाणी नवीन पेशी तयार करता आले, हे जे स्टेम सेलद्वारा शक्य आहे की आपला आजार थांबवता येतो, माणसाला आंधळेपणापासून वाचवता येतं. इतकंच नाही तर थोडीफार दृष्टी आपल्याला परत मिळवता येते. इतकंच नाही तर ऑप्टिक ॲट्रॉपी म्हणजे डोळ्याची नजर सुकायला लागली असेल तर स्टेम सेलद्वारा तिथे नवीन पेशींची निर्मिती आपल्याला घडून आणता येते आणि रुग्णामध्ये दृष्टी परत मिळवता येते. असे बरेच आजार आहे, आपल्याला वाटतं की ज्याचं उत्तर नाही आहे, पण तसं काही नाही आहे. आमच्याकडच्या हजारो पेशंटचा अनुभव असं सांगतो, जर आपण योग्य वापर केला स्टेम सेलचा तर बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला फायदा मिळवता येतो. डॉक्टर, एक थोडे 2 प्रश्न आहेत जे वेगवेगळे आहेत, पण मी एकत्र विचारतो. साधारणतः सांधेदुखी किंवा हाडांच्या वेगवेगळ्या आजारांचं प्रमाण वाढत असतं, त्यावेळी ही कशी पद्धतीने उपयोगी ठरू शकते स्टेम सेल्सची थेरपी? सांधेदुखी म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. समजा कार्टिलेज किंवा खुर्च्या जर खराब झाली
तर सांधेदुखी येते. अशामध्ये आपण कार्टिलेज नवीन तयार करण्यासाठी स्टेम सेलचा आपण वापर करतो. तिथे नवीन कार्टिलेज तयार होतं. आपण बघू शकत असालच, ती नवीन कार्टिलेज एकदा का तयार झाले की मग याची सांधेदुखी आपल्याला लिलाय घालवता येते. ही पद्धत खूपच सोपी. इंजेक्शनद्वारा आपल्याला कुर्च्या तयार करणाऱ्या पेशी आपल्याला वापरता येतात. आव्हस्क्युलर नेक्रोसिस हा आणखी एक असा आजार आहे ज्यामध्ये फिमर हेड किंवा खुब्याच्या सांध्यातले हाडं आहेत जी खराब हळूहळू व्हायला लागतात. या ठिकाणी नवीन हाडांची निर्मिती, नवीन ट्रॅबॅक्युलेची निर्मिती आणि आव्हस्क्युलरिटीचे जे परिणाम असतात ते घालण्याची क्षमता स्टेम सेलमध्ये असते. एक फक्त इंजेक्शनद्वारा आपल्याला आव्हस्क्युलर नेक्रोसिस संपूर्णपणे घालवता येतो. इतकंच नाही तर हाडाचे असे बरेचसे आजार आहेत ज्याच्यामध्ये पंगूपण येतं, वाकडेपण येतं. अशामुळे देखील आपल्याला स्टेम सेलचा आपण वापर केला तर अशा रुग्णांचे देखील आपल्याला दोष घालवता येतात. अशा मुलांचे आपल्याला सरळ पाय करता येतात, हाडाची ताकद वाढवता येते आणि त्यांना आयुष्यभर व्यवस्थित करता येतं. हो डॉक्टर, शेजारील व्हिडिओमध्ये नक्की आपण बघत होतो की त्या लहान व्यक्तीचा सुद्धा कशा पद्धतीने त्याला त्रास होत होता आणि नंतर तो कशा पद्धतीने ती व्यक्ती चालत होती. डॉक्टर, अँटी एजिंग हा सुद्धा एक मोठा महत्त्वाचा विषय सध्या झालेला आहे. प्रत्येकाला तरुण असावं आणि दिसावं दोन्ही लागतं. तर ह्या संदर्भात काही करू शकतो का या माध्यमातून? सुंदर प्रश्न आहे. अँटी एजिंगचा ध्यास आपल्याला पुरातनापासून आहे. असं वाटतं की अँटी एजिंग हे जे तंत्रज्ञान आहे ते स्टेम सेलमुळे खूप पुढे आता गेलेलं आहे. अँटी एजिंगमध्ये मुख्य जे शरीरातल्या पेशी ज्या आहेत ज्यामुळे जी पडझड होते ते थांबवायचं काम आपल्याला स्टेम सेलद्वारा करता येतं. इतकंच नाही तर ते एकदा का अँटी स्टेम सेल आपण दिल्या की नवीन पेशींची निर्मिती होते. या पेशी चांगल्या असतात, तरुण असतात, ताज्या तवाने असतात आणि त्यांच्या ॲक्शनमुळे वार्धक्याची सगळी लक्षणं आपल्याला हळूहळू घालवता येतात. सुरकुत्या म्हणा, चेहऱ्यावरचा तजेलपणा म्हणा, विस्वरण म्हणा, या सगळ्या गोष्टी ज्या वार्धक्याची लक्षणं आहेत ते आपल्याला स्टेम सेलद्वारा रिव्हर्ट बॅक करता येतात. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही या सगळ्या स्टेम सेल्सच्या कार्यपद्धती समजून घेतल्या, त्याच्यात रिसर्च केलेला आहे, त्या अनुषंगाने उपचार करत आहात. तर युनिव्हर्सल हॉस्पिटलच्या माध्यमातून हे तुम्ही करत आहात. तर अगदी 1 मिनिटात मला काय माहिती सांगू शकाल की युनिव्हर्सल हॉस्पिटलसाठी आम्ही संपर्क आणि सगळं कसं करावं? युनिव्हर्सल हॉस्पिटल हे पुण्यामध्ये शनिवारवाडा चौकाच्या जवळ आहे. गेले 15 वर्षापासून हे कार्यरत असून तुम्हाला जर कोणत्याही पद्धतीची प्रकृतीची खराबीची माहिती आपल्याला पाहिजे असेल, त्याच्यावर उत्तर पाहिजे असेल, ते अवश्य तुम्ही युनिव्हर्सल हॉस्पिटलला भेट द्या. गेले 15 वर्षापासून 12,000हून जास्त रुग्णांचं आम्ही पुनर्वसन केलेलं आहे, त्यांना बरं केलेलं आहे. तर आपण अवश्य तुम्ही या. आमच्या संस्थेची वेबसाईट आहे chaitanyastemcell.com. यामध्ये देखील सगळ्यांचे माहिती तुम्हाला आपल्याला मिळू शकेल आणि याद्वारा तुमचे संपूर्ण शंकांचं निरसन करता येईल. निश्चित डॉक्टर अनंत बागुल यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की स्टेम सेल्सच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने उपचार करू शकतो, कोणत्या कोणत्या आजारांवर उपचार करू शकतो, विशेषतः दुर्धर आजार देखील किंवा त्याचा त्रास देखील आपण या माध्यमातून कमी करू शकतो, निदान कमी तरी करू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर अशा किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी जर कोणाला असे आजार असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घेऊ शकता. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार जर ट्रीटमेंट केली तर त्यांनी जे सांगितलेलं आहे की आपण ह्या पद्धतीने कमी देखील आजार करू शकतो. तर याचा नक्की लाभ घ्या. तुर्तास हितगुज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पाहत रहा झी 24 तास.